नमस्कार बाळांनो, आज आपण स्वच्छ पाणी हा मौल्यवान पदार्थ का ठरतो आणि पाण्याच्या काटकसरीचे उपाय कोणते ते आपण बघणार आहोत. मागच्या 2 भागांमध्ये आपण पाहिलं, पाणी जे येतं ते आपण पाणी जसंच्या तसं नदी, तलाव, धरण यातून येणारं पाणी आपण जसंच्या तसं वापरत नाही. ते अगोदर एका ठिकाणी साचवून ते शुद्ध केलं जातं आणि त्यानंतर ते टाकीमध्ये चढवलं जातं. त्या टाकीत चढवण्यासाठी जे यंत्रे वापरली जातात त्याच्यासाठी वीज किंवा डिझेल हे वापरावं लागतं. आणि म्हणूनच पाण्याचे शुद्धीकरण करणे, ते उंचावरील टाकीत चढवणे यासाठी अनेक लोक सतत काम करत असतात आणि या कामासाठी बरीच माणसं काम करत असतात. तेथील यंत्र चालवण्यासाठी वीज किंवा डिझेल वापरावे लागते. आणि हे सर्व जे आहे, डिझेल असेल, वीज असेल, जलशुद्धीकरण करण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यासाठी खूप मोठा खर्च येतो, खूप पैसे खर्च होतात. आणि म्हणून स्वच्छ पाणी हा एक मौल्यवान पदार्थ ठरतो. आपण जसं आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळतो की नाही, तशीच पाण्याचीही काळजी आपण घ्यायला हवी. भरून ठेवलेले नळाचे पाणी वाया जाऊ देऊ नये, ते खराबही होऊ देऊ नये. समजलं सर्वांना? हे फक्त प्रश्न पाठ करायची, उत्तरं लिहायची एवढ्यापुरतंच मर्यादित ठेवायचं नाही. ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ते अंगीकारायचं आहे. समजलं? पाण्याची काटकसर कशी कराल तुम्ही? तोंड धुण्यासाठी समजा तुम्ही पाणी घेतलंय, तर उरलेलं पाणी तुम्ही फेकून देता की परत वापरण्यासाठी ठेवून देता? ते परत वापरण्यासाठी ठेवून द्यायचं. किंवा आपल्याला जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढंच ग्लासमध्ये आपण पाणी घ्यायचं. रोज दात घासत असताना नळातून पाणी वाहू देता की मधून मधून नळ बंद करता? आपल्याला जेव्हा गरज आहे तेव्हाच नळ उघडायचा, म्हणजेच नळ मधून मधून आपण बंद केला पाहिजे. भाज्या फळे धुण्यासाठी वापरून झालेले पाणी फेकून देता की झाडांना देता? ते तसंच फेकून न देता ते आपण झाडांसाठी वापरलं पाहिजे. भांडी विसळताना नळ पूर्ण उघडून पाणी जोराने वाहत ठेवता की भांडी नीट धुण्यापुरता सोडता? भांडी घासताना, धुताना आपण जेवढा आवश्यक आहे तेवढाच नळ सोडायचा, जास्त पाणी वाहू द्यायचं नाही. समजतंय? मग पाण्याची काटकसर कशी करायची आणि स्वच्छ पाणी हा एक मौल्यवान पदार्थ का ठरतो? समजतंय बाळांनो? तर आता या धड्यामध्ये आपण काय शिकलो ते आपण बघूयात. आपण काय शिकलो? आपल्याला पाण्याचा सतत वापर करावा लागतो, म्हणून आपण पाणी घरात साठवून ठेवतो, हो की नाही? साठवण्याच्या भांड्याला झाकण व तोटी असली तर पाणी स्वच्छ राहते आणि ते वापरणे सोयीचे होते. पिण्याचे पाणी निर्धोक नसेल तर आजार होऊ शकतात. म्हणून पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घ्यायची असते. शहरांमध्ये तसेच लहान मोठ्या गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रे व वितरण व्यवस्था असतात. इतर स्रोतांपासून आपण पाणी घेत असलो तर ते निर्धोक असल्याची खात्री करायला पाहिजे. पिण्याचे पाणी मिळवणे हे श्रमाचे व खर्चाचे काम आहे. पाणी नीट साठवावे आणि काटकसरीने वापरावे. तुम्ही सर्वांनी वापरणार ना पाणी काटकसरीनं? आणि कोणी जर पाण्याची नासधूस करत असेल तर तुम्ही त्यांना बोलायचं आहे आणि पाण्याचं महत्त्व त्यांना पटवून द्यायचं आहे. समजतंय बाळांनो? बाय बाय. हा धडा व्यवस्थित वाचा. जो प्रयोग सांगितलेला आहे
तो करायचा आहे. ठीक आहे. बाय.